माझ्या मागे दिसत असलेला मुंबई अहमदाबाद हायवेचा हाच तो पाली विलेज रिसॉर्ट आहे, ज्यात मागील काही महिन्यांमध्ये पॉर्न फिल्म बनवण्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे। तरी या सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी व तपास अधिकाऱ्यांनी अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला आहे आणि यातील काम करणाऱ्या मुलींना पीडित दाखवलं आणि काम करून घेणाऱ्या लोकांना फरार आरोपी असे दाखवलेले आहे। या रिसॉर्टचेच मालक हे मुंबईला काही कालांतरापूर्वी DCP अँटी एक्स्टॉर्शन सेल असे होते। त्यावेळेला यांच्यावरती असे आरोप लावण्यात आले की यांनी स्वतः एक्स्टॉर्शन केलेला आहे। त्यानंतर DCP साहेब तर सस्पेंड झालेच आणि त्यावेळेचे मुंबई पोलीस कमिशनर MN सिंग यांनी मुंबईत असलेले 6 युनिट्स जे अँटी एक्स्टॉर्शनचे होते ते सर्व निरस्त करून फक्त हेड ऑफिसला एकच युनिट ठेवला। तरीही या परिसरात मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय जेव्हापासून नवीन कमिशनर निकेत कौशिक आले आहेत त्यांच्या निदर्शनात आलं की अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेल जे युनिट आहे ते त्यांचं काम न करून अशा होणाऱ्या अपराधांवरती काही आळा घालण्यामध्ये सक्षम नाही। त्यामुळे नुकतेच त्यांनी पण अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेल याला निरस्त केले आहे आणि भंग करून त्यात काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पथकांमध्ये टाकण्यात आला आहे। पाली हिल रिसॉर्टमध्ये इन्सेस्ट जेनरची पॉर्न फिल्म चित्रित करून तिचा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर पसरवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। एवढेच नव्हे तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी एका वेबसाईटची लिंकही लोकांना पाठवण्यात आली होती। सुरुवातीच्या तपासात कोणतेही आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाही, मात्र पुढील चौकशीत बंटी बबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पती पत्नीला अटक करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणात हॉटेल चालक व मालकाविरोधात मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। ही सर्वात मोठी खळबळजनक बाब ठरत आहे। सदरील नोंद गुन्ह्यामध्ये धक्कादायक बाब अशी की ज्या वेळेला एक चित्रपट बनतं ते पॉर्न चित्रपट असेल किंवा सामान्य चित्रपट असेल त्याच्यात कॅमेरा युनिट लागतो, त्याच्यात कलाकार लागतात, त्याच्यात प्रोड्युसर, डायरेक्टर, स्क्रिप्ट रायटर असे वेगवेगळ्या टीम वर्क पासून तो चित्रपट बनवला जातो। पण काशीगाव पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामध्ये या पॉर्न फिल्म प्रकरणामध्ये ना कोणी करता ना कोणी करायता अशा अनोळखी इसमांवरती दाखल केला आहे आणि अद्याप त्यावरती अपेक्षाकृत कार्यवाही झालेली नाही। कॅमेरा पर्सन राजा मेळालसह संतोष मिश्रा।